नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग आयोजित भव्य जिल्हा मेळावा अक्षता लॉन्स रास बिहारी लिंक रोड येथे उत्साहात पार पडला। या मेळाव्यास जिल्हाभरातून 1500हून अधिक शिक्षकांनी उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलित करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। अध्यक्षस्थानी आमदार संजय केळकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भास्करराव भगरे सर हे उपस्थित होते। यावेळी मविप्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, भाजप नाशिक शहर अध्यक्ष सुनील केदार, शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, राज्य कार्यवाह संजय पगार, कोषाध्यक्ष प्रकाश चतरकर, राजेंद्र नांद्रे, मंगेश जयवाल, महिला आघाडी प्रमुख साधनाताई जयवाल, बाबूराव गाडेकर, राज्य उपाध्यक्ष दीपक खैरनार, विभागीय अध्यक्ष वासुदेव भोसे, जिल्हाध्यक्ष रमेश गोहिल, जिल्हा कार्यवाह रावसाहेब जाधव यांच्यासह राज्य विभाग, जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी खासदार भास्करराव भगरे यांनी शिक्षकांचे केंद्र शासनाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली। आमदार संजय केळकर यांनी टीईटी मुख्यालय, शैक्षणिक कामे तसेच शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत विधानसभेत प्रभावीपणे पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलंय। मेळाव्यात गुणवंत शिक्षक, विभागीय परीक्षेतून केंद्रप्रमुख झालेले शिक्षक तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव करण्यात आला। तसेच राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यालय, टीईटी पदवीधर, वेतन श्रेणी, निवड श्रेणी, पदोन्नती आणि मागील सेवा ग्राह्य धरणे यांसह विविध शिक्षक समस्यांवर सविस्तर चर्चा करून पुढील लढ्याची दिशा निश्चित करण्यात आली। या जिल्ह्याभरातील जिल्हा परिषद व महानगरपालिका शिक्षकांच्या संघटनात्मक बळकटीसाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली। बाळासाहेब सातपुते यांची अध्यक्षपदी तर पंकज पवार यांची कार्यवाह सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली। महिला आघाडीची स्थापना प्रमिला पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। महानगरपालिकेतील शेकडो शिक्षकांनी 41 पदाधिकाऱ्यांसह शिक्षक परिषदेत प्रवेश केला। तसेच जिल्हा परिषदेतील सर्व तालुक्यांतील विषय शिक्षकांनी समाधानदाते ज्ञानेश्वर क्षीरसागर, संजय पाटील व विजया अवचार यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक परिषदेत प्रवेश केला। सुमारे 130 शिक्षकांचा संघटनेत समावेश करण्यात आला असून त्यांची कार्यकारिणीसह जाहीर करण्यात आली आहे। मागील सेवा ग्राह्य धरण्याच्या मागणीसाठी शिक्षक परिषद राज्यस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे सांगण्यात आलं। याप्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। याशिवाय अनिल पन्हाळे यांनी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष विवेक खैरनार व प्रवीण पाटील यांची, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बोरवे यांची, जिल्हा संघटक महेंद्र जाधव यांची, जिल्हा सहकार्यवाह वैभव उपासनी यांची, नाशिक तालुका अध्यक्ष हेमंत मोरे यांची, कळवण तालुका अध्यक्ष सूर्यभान जाधव यांची, इगतपुरी तालुका अध्यक्ष संदीप भोईर यांची, तालुका कार्यवाह कार्तिक जाधव यांची, चांदवड तालुका अध्यक्ष तसेच प्रवीण सोनवणे, मिलिंद इंगळे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रशांत शेवाळे यांनी केलंय, तर आभार प्रदर्शन अरुण इंगळे यांनी केलं। मेळावा यशस्वी करण्यासाठी संजय पगार, वासुदेव बोरसे, दीपक खैरनार, रमेश गोहिल, रावसाहेब जाधव, वैभव उपासनी, सुनील अहिरे, संतोष शार्दूल, जतेंद्र खोर, प्रशांत शेवाळे, राहुल परदेशी, सुभाष बर्डे, महेंद्र जाधव, श्रावण भोये, कैलास बांगर, दादाजी अहिरे, शाहुल वानखेडे, संदीप गायकवाड, योगेश जाधव, सुनील कराड, अरुण इंगळे, प्रशांत शिंदे, यशवंत भामरे, दीपक अहिरे, भाऊसाहेब भदाने, उत्कर्ष कोंडावार, पिंटू गांगुर्डे, कैलास पाटोळे, नानासाहेब साळसकर, विलास मोरे, रवींद्र भरसट, विश्वास आहेर, दादा इथापे, शांताराम कापसे, मिलिंद इंगळे, मंगल चौधरी, वंदना पगार, रजनी दशपुते, प्रीती रोटकर, संजीवनी जगताप, सुधाकर नाठे, प्रमोद देवरे, मिलिंद धिवरे, सखाराम सोनवणे आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या या जिल्हा मेळावा आणि राज्यस्तरीय मेळाव्याच्या निमित्तानं मी या ठिकाणी सर्व शिक्षक बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत करतो। खऱ्या अर्थाने प्राथमिक शिक्षक हा जो काम करतो हा फार महत्त्वाचा रोल करत असतो। त्याच्यामध्ये 1 वर्ष ते 4 वर्ष, पहिली ते चौथीपर्यंत वयोगटातले जे मुलं आहेत त्या मुलांना जे संस्कारक्षम वयामध्ये जे संस्कार केले जातात ते खऱ्या अर्थाने कायमस्वरूपी टिकतात आणि म्हणून या शिक्षकांची जे काही जे महत्त्व आहे ते फार महत्त्वाचं आहे। तरी मी या निमित्तानं सरकारला विनंती करेन की
शिक्षण बाह्य कामं कमी करून या शिक्षकांना जास्तीत जास्त शैक्षणिक कामामध्ये कसं जोडता येईल याकरता प्रयत्न करणं गरजेचं आहे. जे चांगलं काम करतात त्या शिक्षकांचा गौरव करणं गरजेचं आहे. त्यांचे जे काही TET संदर्भातले प्रश्न असतील, रजेच्या संदर्भातले प्रश्न असतील किंवा इतर प्रश्न असतील, पेन्शनच्या संदर्भातले प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न सहानुभूतीपूर्वक सोडवले पाहिजे आणि शिक्षकांना न्याय दिला पाहिजे. अशा प्रकारची या निमित्ताने मी सरकारला विनंती करतो आणि या परिषदेला मनपूर्वक शुभेच्छा देतो. सर, काय सांगाल या ठिकाणी आजचा एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला? महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य कार्यकारिणी सभा आणि नाशिक जिल्ह्याचा मेळावा होता आणि प्राथमिक विभागामध्ये शिक्षक परिषदेच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्व मंडळींनी निमंत्रण दिलं आणि एक शिक्षकांचा कार्यक्रम असल्यामुळे या कार्यक्रमाला आलो होतो. या कार्यक्रमामध्ये प्राथमिक शिक्षकांचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांवरती चर्चा झाली आणि ते प्रश्न संसदेपर्यंत मांडावे अशी जी शिक्षकांची अपेक्षा होती ती त्यांनी व्यक्त केली आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी त्यांना आश्वासित केलं की कारण मी स्वतः शिक्षक आहे, म्हणजे एका बाजूला खासदार जरी असलो तरी आजपर्यंत शिक्षक म्हणून काम करतोय आणि शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत किंवा शिक्षकांच्या बाबतीतले जे प्रश्न आहेत हे प्रश्न शासन दरबारी मार्गी लावण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, एवढंच या निमित्ताने मी त्यांना आश्वासित केलेलं आहे. आणि एक चांगला कार्यक्रम शिक्षकांच्या बाबतीमध्ये म्हणजे मेळाव्याच्या निमित्ताने जिल्ह्यामध्ये काय चालतं, वेगवेगळे गुणवंत शिक्षकांचा सत्कार देखील या ठिकाणी झालेला आहे. त्याचप्रमाणे आत्ताच ज्यांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती मिळाली त्यांचा सत्कार एक चांगलं म्हणजे त्यांना पुढील कामाला शुभेच्छा देण्याचं काम या माध्यमातून झालं आहे. काय सांगाल सर, आजच्या या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये या शिक्षकांच्या ज्या समस्या आहे त्या थोडक्यात आपण खूप सुंदरपणे मांडलेले आहेत. काय सांगाल? महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद ही संघटना महाराष्ट्रभर जवळजवळ सर्व जिल्ह्यामध्ये पोचलेली आहे आणि त्यांचे शिक्षकांचे प्रश्न घेऊन लढणारी संघटना अशा प्रकारचं त्याचं काम आहे. आज नाशिक जिल्ह्याच्या माध्यमातून या ठिकाणी गुणवंतांचा पण सत्कार केला. बघा, प्राथमिक शिक्षक देखील फार मोठं काम करतात आणि त्यांचं योगदान देखील या शिक्षण व्यवस्थेमध्ये फार मोठं आहे. असंख्य लोकांचा, असंख्य शिक्षक शिक्षिकांचा आम्ही आज सन्मान पण केला. शिक्षकांचे प्रश्न हे अनेक आहेत आणि ते विधिमंडळामध्ये मांडण्याचं काम मी करत असतो आणि शिक्षक परिषद ही बाहेर या संबंधामधला आंदोलन असेल, भेटीगाठी असेल, चर्चा असेल त्या माध्यमातून सोडवत असते. आत्ता तातडीचा विषय जो आहे तो TETचा विषय जो आहे तो फार मोठा ऐरणीवर आहे आणि या विषयामध्ये तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता पण आहे किंवा त्याच्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे. याच्यामध्ये शिक्षकांचं नुकसान होता कामा नये, त्यांची पदोन्नती थांबता कामा नये, त्यांना काही अटी शर्तीवर तुम्ही द्या अशा प्रकारची मागणी आहे. मग मुख्यालयाचा विषय आहे, अनेक विषय आहेत किंवा BLO म्हणून आत्ता जे ते काम करत आहेत त्या संबंधामध्ये देखील त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम देखील करण्याची गरज आहे. तर त्याचा सगळ्या विषयांचा उहापोह झाला आहे. पुढच्या काळामध्ये याच्याकरता आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहणार आहोत. नाशिक जिल्ह्यामध्ये जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व आमचे परिषदप्रेमी शिक्षक बंधू भगिनी येथे उपस्थित झाले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय व्यस्त असा कार्यक्रम असताना आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजयजी केळकर साहेब, त्याचप्रमाणे आमचे राज्याध्यक्ष माननीय श्री सुर्वे सर, त्याचप्रमाणे खासदार आपले माननीय भगरे साहेब, ज्यांनी केंद्रामध्ये शिक्षकांचं प्रतिनिधित्व करण्याचा शब्द दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे माननीय केळकर साहेब हे महाराष्ट्रामध्ये प्रतिनिधित्व करत आहेत. त्याचप्रमाणे आमचे कोषाध्यक्ष माननीय चातरकर सर, माननीय संजय पगार सर, त्याचप्रमाणे सर्व राज्यातून सर्व पदाधिकारी येथे उपस्थित झाले. मी नाशिक जिल्ह्याचा अध्यक्ष व संपूर्ण टीमतर्फे त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि असंच सहकार्य आम्हाला तुम्ही करत राहा आणि या सहकार्याच्या बदल्यात येत्या काळामध्ये जे आंदोलन होणार आहे त्याच्यामध्ये 9 जुलैपेक्षाही मोठ्या संख्येने संपूर्ण 100% शाळा बंद करून आम्ही आंदोलनात मुंबई येथे उतरणार अशी मी आपल्या संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या वतीने माननीय राज्याध्यक्षांना आणि राज्य कोर कमिटीला, राज्याच्या टीमला मी शब्द देतो. आणि हा शब्द फक्त नाशिक जिल्ह्याचा नसून मी फक्त एक प्रातिनिधिक आहे, हीच भावना संपूर्ण
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची आहे. 100% शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही भांडणारच आहोत. शिक्षक परिषदेचा शिक्षक परिषदेचा शिक्षक एकजुटीचा जय शिक्षक परिषद. आज या भव्यदिव्य मेळाव्यामध्ये महानगरपालिकेचे जे शिक्षक आहेत ते आणि त्याबरोबरच जे विशेष शिक्षक आहेत संपूर्ण जिल्हाभर ते आणि इतर संघटनांमध्ये अनेक शिक्षकांचा असा अगदी 500-600 शिक्षकांचा जो गट आहे तो शिक्षक परिषदेमध्ये समाविष्ट झालेला आहे. आणि या अधिवेशनाच्या निमित्ताने आपण शासनापर्यंत विविध प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अध्यक्षांनी सांगितलेल्या पद्धतीनुसार अनेक प्रश्नांना आपण हात घातलेला आहे आणि ते प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण विशेष असा प्रयत्न करीत आहोत. हा प्रयत्न करून येत्या काळामध्ये आम्ही वाट बघणार आहोत आणि ही वाट बघितल्यानंतर जर शासनाने याला आमच्या हक्कीला जर साथ दिली नाही तर येत्या काळामध्ये एक मोठं आंदोलन शिक्षक परिषद संपूर्ण राज्यामध्ये उभं करण्याचा मानस ठेवून आहे आणि लवकरच आपण ती येत्या 2 महिन्यामध्ये आपण त्याबाबतचा राज्याध्यक्ष आमचे जे की समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत ते अगदी राज्य पातळीवरती त्या सर्व संघटना एकत्र घेऊन सदरचा आंदोलनाबाबत विशेष असा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आजच्या नाशिकच्या पवित्र भूमीमध्ये अतिशय भव्यदिव्य असा शिक्षकांचा मेळावा झालेला आहे. नाशिक जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांचं आम्ही या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे की ज्या शिक्षकांनी माझ्या निपुण भारतमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गोरगरीब वाडीवरच्या विद्यार्थ्यांना यश मिळवून दिलेलं आहे. त्या अशा गुणवंत शिक्षकांचा आम्ही या ठिकाणी यथोचित सत्कार केलेला आहे. त्यांना प्रेरणा दिलेली आहे आणि प्रोत्साहनही दिलेलं आहे. आजच्या मेळाव्यामध्ये आम्ही शिक्षकांवरती सातत्याने जो अन्यायकारक जे शासन निर्णय लादले जात आहेत त्या निर्णयाच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी शिक्षकाची अंतरिम प्रेरणा ज्याला बोलतात ती जागृत करण्याचं काम आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून केलेलं आहे. TETमध्ये जो आमचा शिक्षक अतिशय वेगळ्या अवस्थेमध्ये गेलेला आहे त्याच्यासाठी शासनाचं येणारी धोरणं काय असतील, संघटनेचं ध्येय धोरण काय आहे ते आम्ही आजच्या मेळाव्यामध्ये विशद केलेलं आहे. 2028पर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयानं TET संदर्भामध्ये सूट दिलेली आहे, आम्हाला संधी दिलेली आहे. आम्ही राज्य शासनाला विनंती केलेली आहे की कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र TET परीक्षा घेण्यात यावी, त्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रमाची उपलब्धता करावी. त्याच पद्धतीनं आंतरजिल्हा बदलीसाठी जे शिक्षक आमच्या महिला भगिनी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत त्यांना एकत्रीकरण करावं. नवीन शिक्षक भरती तर झालीच पाहिजे कारण त्याही माझ्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. तेही गरिबांची मुलं आहेत, त्यांनी वेगवेगळ्या परीक्षा पात्र झालेल्या आहेत त्यांचाही आहे. परंतु त्या जर विद्यार्थ्यांना घेतलं गेलं नोकरीमध्ये तर आमचं म्हणणं असं की 15 दिवस उशिरा त्यांना यांना घ्या. SRAचे काम झाल्याच्यानंतर त्यांना कार्यमुक्त करा. दुसरी गोष्ट SRAच्या बाबतीमध्ये आम्ही शासनाकडे मानधनाची मागणी मुळीच करणार नाही. रात्रंदिवस सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10, 11, 12 वाजेपर्यंत तो शिक्षक शनिवार रविवार तो काम करतोय. त्यांचं कुटुंबही त्यानं वाऱ्यावर सोडलेलं आहे 15 दिवसांत. त्याचा आजाराचा विचार नाही, त्याला कुठल्या भावना राहिलेत का नाही हाही प्रश्न पडलेला आहे. आमची राज्य शासनाकडे केंद्र सरकारकडे विनंती आहे की 45 दिवसाची त्याला विशेष रजा जशी जनगणनेच्या बाबतीत दिली जाते तशी विशेष रजा त्याला मिळावी. समान काम समान वेतनाच्या माध्यमातून जे पदवीधर विशेष शिक्षक नेमणूक केलेले आहे 2016ला राज्य शासनाला आमची विनंती आहे. माननीय नागपूर खंडपीठाचा निर्णय लागलेला आहे की त्यांना वेतन श्रेणी द्यावी. आमची तर पुढची जाऊन मागणी राहील की त्यांना मागचा फरक देऊ नका तुम्ही. जर राज्यातल्या 12 जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जर तुम्ही जर वेतन श्रेणी देत आहे तर उर्वरित शिक्षकांनी तुम्ही वेतन श्रेणी द्या. जो फरक आहे त्या बाबतीमध्ये शासनानं नंतर निर्णय घ्यावा किंवा आमची ती मागणी नाही की आम्हाला फरक मिळावा, मात्र समान काम समान वेतनाच्या माध्यमातून त्याने ते मिळावं. वस्तीशाळा शिक्षक जो आहे सर की 2001 पासून केवळ 1000 रुपयावरती त्यानं काम केलेलं आहे वाडी वस्ती तांड्यावरती. त्यावेळी त्या युवकाला किमान तो बाहेर नोकरीला असता तर त्याला 10-15 हजार रुपये रोजगार मिळाला असता. आज केवळ त्याला तो आता सेवानिवृत्त होतो आहे, त्याला केवळ 2000 पेन्शन मिळते. आमची विनंती आहे शासनाला, आम्ही शासनाकडे माननीय आमदार संजय केळकर साहेबांच्या माध्यमातून माननीय आमदार अभिमन्यू पवार आहेत यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करतो आहे की त्यांना तुम्ही मागचा कुठलाही फरक देऊ नका. शासनाच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव आम्हालाही आहे.
कारण शासन म्हणा की शेतकऱ्यांच्यावरती काय आघात होत आहेत, शासनाला आर्थिक भार आहेच, परंतु त्यांना पूर्वलक्ष प्रवाहानं त्यांची सेवा आहे, जुनी सेवा आहे ती ग्राह्य धरा आणि त्यांना जुन्या पेन्शनचा लाभ द्या. कारण सर आज जे सेवानिवृत्त झालेले आहेत ते शिक्षक केवळ 2000 उपजीविकेवर त्यांना पेन्शन मिळते, तुटपुंजी पेन्शन आहे. मग त्यांनी वॉचमॅन म्हणून राहावं का? की ज्यानं विद्यार्थी ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलेलं आहे त्या माणसानं, त्या माझ्या शिक्षकानं आज उपजीविकेसाठी 58 वर्षी 59 वर्षी त्यांना वॉचमॅनची नोकरी करावी का? आणि म्हणून शासनाला, मायबाप सरकारला आमची विनंती आहे की याचाही शासनानं गांभीर्याने विचार करावा. दुसरी गोष्ट एक आणखी आमची विनंती आहे की RTA जिल्हा परिषद शाळांसाठी जी संच मान्यतेमध्ये पदोन्नती मुख्याध्यापकासाठी जी 151ची अट आहे, जर माध्यमिक शाळांसाठी तुम्ही जर 100 पाट्याची अट ठेवताय तर आमच्यासाठी 151 चिन्ह ठेवता, आम्हालाही 100 पाट्याची अट ठेवावी. कारण माझ्या प्राथमिक शिक्षकाला त्या ठिकाणी वेगवेगळी कामं करावी लागतात. दुसरी गोष्ट, आपण ज्या टायमाला एका बाजूला बोलतो की विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे, मी मगाशी माझ्या मनोगतामध्ये सांगितले, आपल्या माध्यमातून शासनापर्यंत विनंती करतो, या जिल्ह्यातीलच जे मंत्री आमदार महोदय आहेत ते मंत्री येतात, महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री, आम्हाला 1 वर्ष द्या फक्त. आमच्या शिक्षकाला कुठलंही अशैक्षणिक काम सांगू नका, त्याला फक्त ज्ञानदानाचं पवित्र कार्य करू द्या. 1 वर्षामध्ये महाराष्ट्रातली निश्चितच गुणवत्ता जी आहे ते वाढवण्यासाठी आम्ही सगळेजण अहोरात्र प्रयत्न करू आणि निश्चितच निपुण महाराष्ट्रामध्ये आपला महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर कसा राहील याचं निश्चित आम्ही सर्वांना अभिमानानं सांगू. हे काम माझा तळागाळातील प्राथमिक शिक्षक करेल. विद्यार्थ्यांसाठी आम्हाला शिकू द्या. सातत्यानं ऑनलाईनची कामं जी केली जात आहेत त्यामध्ये जो माझा शिक्षक जो मोबाईलमध्ये गुंतला आहे तर माझ्या शिक्षकाला विद्यार्थ्यांमध्ये गुंतू द्या, त्याला विद्यार्थ्यांसाठी वेळ देऊ द्या. हीच अपेक्षा आम्ही आजच्या मेळाव्यातून व्यक्त केलेली आहे. आणि आपल्या माध्यमातून सुद्धा मायबाप शासनाला माझी विनंती आहे की शिक्षकावरती जी सातत्यानं अशैक्षणिक कामं सर्वेक्षण जी लादली जातात ती कमी करा आणि केवळ त्याला विद्यार्थी गुणवत्तेसाठी वंदे शिक्षक परिषदेचा प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पुरी झालेल्या नाशिक या ऐतिहासिक, साहित्यिक, सांस्कृतिक भूमीमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा भव्य मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्याला उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सन्माननीय संस्थापक, आपले सर्वांचे मार्गदर्शक, शिक्षकांचं एक आयडॉल नेतृत्व म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये 100% अधिवेशनामध्ये उपस्थित असणारे माननीय आमदार संजय केळकर साहेब, जे स्वतः शिक्षक आहेत आणि शिक्षक परिषदेचे सभासद आहेत. तुम्हा सर्वांना एक अभिमानाची गोष्ट आहे, ते माननीय या दिंडोरी मतदारसंघाचे खासदार माननीय भगरे सर, माननीय नितीनजी ठाकरे, शिक्षक परिषदेचे राज्याचे कार्यवाह संजयजी पगार, प्रकाशजी सत्तरकर, या ठिकाणी महिला आघाडीच्या सन्माननीय अध्यक्षा आपल्या भगिनी जयवंताई, माननीय नांद्रे सर, भरतजी मडके, आमचे केळी सर, बाबूराव पवार सर, उपस्थित सर्व जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष मंगेशजी जयवाल, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष रमेशजी गोहिल, जिल्ह्याचे जिल्हा कार्यवाह, आमचे सहकार्याचे ज्यांना आम्ही आमचे मार्गदर्शक समजतो ते आमचे जायबाई सर, सर्व आदर्श शिक्षक ज्यांचं या ठिकाणी आपण गुंतवणूक करणार आहोत ते सर्व शिक्षक परिषदेचे सर्व कार्यकर्ते, या ठिकाणी
उपस्थित असणारे सर्व मीडियाचे प्रतिनिधी सर्वांचं शिक्षक परिषदेचा राज्याध्यक्ष या नात्यानं मी सर्वप्रथम स्वागत करतो. बंधूंनो, एक सांगायला अभिमान वाटेल की शिक्षकाची ताकद काय असते ती. या ठिकाणी मी अभिमानानं सांगेन महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रमाता आई जिजाऊ, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्वांना मानाचा मुजरा करून आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यकारिणी सभा आणि मेळावा, गुणवंतांचा सत्कार अशा भरगतच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होऊन पुढे त्यांच्या पुढील कार्यक्रमासाठी गेलेले खासदार भास्करराव भोगरे, आपल्या शिक्षक परिषदेचे कार्यक्षम फिरत असणारे असे अध्यक्ष माझे सहकारी राजेश सुर्वेकर, संजय पगार, प्रकाश सतरकर, राजेंद्र दांडे, बाबूराव वाडेकर, वासुदेव बोरसे, दीपक खैरना, नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष रमेश गोहिल, जिल्हा कार्यवाह रावसाहेब जाधव, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित ज्यांचा आपण सत्कार केला असे गुणवंत शिक्षक, त्यांचे कुटुंबीय, बंधूंनो आणि भगिनी, मी अशा वेळेला आपल्यासमोर विचार मांडण्यासाठी उभा आहे की ज्यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यांना आता कधी संपतोय आणि जातोय, आणि ज्यांना पुरस्कार मिळालेला नाही आहे अजून कधी मिळणार या ठिकाणी थांबलेले आहेत, आणि आपल्या परिषदेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना थांबणं भागच आहे. मला वाटते 12 जिल्ह्यातले प्रतिनिधी आज या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि आवर्जून आपण जे काम करत आहात, निर्णया जिल्ह्यामध्ये असेल, राज्य पातळीवर असेल, तर त्या कामाचं कौतुक करण्यासाठी आणि त्या कामाला दाद देण्यासाठी, प्रतिसाद देण्यासाठी, आणि माझ्या या महाराष्ट्रातल्या प्राथमिक शिक्षकांना बळ देण्यासाठी मी त्या ठिकाणी भरगत माझे कार्यक्रम असून देखील मी आपल्यामध्ये उपस्थित झालो, ते केवळ आपलं दर्शन घेण्यासाठी. कारण ती संघटना जी आहे ती आपण मंडळी सांभाळत आहात, आपले प्रश्न जे आहे त्याच्याकरता भांडण्याचं काम, त्या समस्या सोडवण्याचं काम हे सातत्याने माझ्या माध्यमातून